मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत बीड जिल्ह्यातले मुंडे कलाकार म्हणून. तर त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा गोष्टी करणार आहोत की त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी 5 लाखावरती पोहोचलेली आहे आणि त्यांचं वैवाहिक जीवन असेल किंवा ते एसटी मध्ये काम करतात, ड्रायव्हर म्हणून काम करतात, तर त्यांचा काही गोष्टींचा कसा अनुभव आहे त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर साहेब, आपलं बीकेपी मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर पहिला प्रश्न असा आहे की आपण एसटी मध्ये काम करता, एसटी मध्ये काम करून आपल्याला ह्या रील्स बनवले किंवा हे बाकीच्या गोष्टी कशा काय जमतात? कसं असतं बघा, मी सर्वप्रथम तर मी सर्व तुमच्या चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्या छोट्याशा एखाद्या एसटी ड्रायव्हरची जनतेचा सेवक म्हणून जे काम करतोय मी, ते सेवा आज तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो की आपण सेवा देताना चांगली सेवा दिली पाहिजे. ह्याच्यामध्ये सेवा देत देत हे मी दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहत होतो. मग यातून काय घ्यायचं ना, आपण आपल्या काय आवडतं ना, आपण काय लोकांना दिलं पाहिजे. म्हणून मी लोकांचं पाहत पाहत एक दिवस असंच ठरवलं की आपण ड्युटी करतो, मग रिकाम्या टायमिंग मध्ये कुठं पत्ते जुगार ह्या गोष्टी न करता, कुठंतरी पिक्चर बघायला जाणे ह्या न करता, आपण जर आपण स्वतः काहीतरी बनवून लोकांपर्यंत दिलं तर खूप चांगलं काहीतरी होईल. म्हणून मी ही सुरुवात केली आणि त्यातून मग मला फॉलोअर्स वाढत गेले, म्हणजे चाहता वर्ग खूप वाढत गेला. खरं तर म्हणजे पहिले मी 7-8 हजाराच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होतो आणि तेव्हा काय 5-10 हजारच फॉलोअर्स होते. त्यानंतर मग असं वाटू लागलं की अजून थोडं क्वालिटी आपली चांगली दिसली पाहिजे लोकांना, म्हणून दुसरा मोबाईल थोडा भारीचा घेतला, त्यातून सुरुवात केली. आणि त्यातून म्हणजे महाराष्ट्रात एसटीचं काहीतरी माहिती. आता कसं असतं बघा, एसटी मध्ये प्रवासी येणारा गावागावातून येतो, कोणाला वाचता येत नाही, कोणाला लिहिता येत नाही, कोणाला रस्ता माहित नसतो. मग त्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्याने विचारलं तर आपण जर ते प्रेमाने सांगितलं, एक माया असते बघा, आपल्या 2 शब्दात माया असते, त्या जर आपण शब्दाने सांगितलं तर तो पुढचा माणूस पण खुश होतो. अडाणी कितीही असला तर त्याला पण वाटतं की मी काहीतरी विचारलो आणि चांगलं उत्तर भेटलं. आणि त्याच एसटीच्या कर्मचाऱ्यांना जर त्याच्यावर खिसखिस केलं, मला नाही माहिती, तिकडे जाऊन विचार म्हणलं असं सहज, तर तो प्रवासी कुठेतरी एसटीच्या पासून पण दुरावला जातो. आपल्यावर जे प्रेम असतं ते पण दुरावलं जातं. मग हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं आणि यातून मी मनोरंजन असंच करत करत इथपर्यंत पोहोचलो. आता हे तुम्ही रील्स बनवता, तुम्ही एक सरकारी नोकरदार आहात, एसटीचे ड्रायव्हर म्हणजे सरकारी नोकरदार आहात. तुम्हाला वरिष्ठांकडनं वगैरे काय अडचणी येतात का? अडचणीचा सामना करावा लागतो का? येतात ना, कारण आपल्या मागे एक 50 कुटुंब बसलेला असतो. 50 लोक असतात म्हणजे 50 कुटुंब आहेत. प्रत्येक कुटुंबातला एक एक माणूस धरला तरी 50 लोक असतात. 50 कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते. आपण ड्रायव्हर आहात. आपण जर रील्स गाडी चालवताना असा मोबाईल लावून कॉलवर बोलून असा जर रील्स बनवला तर ते चुकीचं आहे. कारण त्यामध्ये जर एक छोटीशी चूक अख्खे 50 उद्ध्वस्त होऊ शकतात परिवार. त्यासाठी मी तसा कुठलाही व्हिडिओ नाही काढत. कारण मी जेव्हा सुट्टी झाली असेल त्यावेळेस गाडी कुठं थांबलेली असेल, आता विश्रांती आहे, 15-20 मिनिटं थांबणार आहे, तर त्या ठिकाणी एखादी सुचवलं तर काहीतरी लोकांना चांगलं देण्यासाठी आपण असं न स्टेअरिंगवर बसता आपण बोलून काढू शकतो. त्यामध्ये सरकार, कुठलं प्रशासन काही करू शकत नाही. कारण आपण एक एसटीची जाहिरात चांगल्या प्रकारे जर केली, जनतेची सेवा चांगल्या प्रकारे जर दिली, त्यातून आपल्यावर काही प्रशासन करू शकत नाही आणि काही कारवाई होणार नाही. मला एवढा विश्वास व्यक्त आहे, करतो. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघणारा मोठा वर्ग निर्माण झालेला आहे. जवळपास आपले 5 लाखावरती फॉलोअर्स गेलेले आहेत. तर असं कधी आपल्याला वाटलं होतं का की आपण सुद्धा मोठे, आता तुम्ही कलाकार आहेत, 5 लाखापेक्षा जास्त तुमच्या रील व्हायरल होतात, मिलियन मध्ये रील जातात, म्हणजे एक कलाकार तुम्ही झालेले आहेत एक प्रकारे. तर तुम्हाला अशी मनातून काय भावना वाटते त्याबद्दल? मनातून असंच वाटतंय की एखाद्या चित्रपटात काम करायला संधी तर मिळणार नाही, कारण आपण गरीब परिस्थितीतून पुढे आलोय. आपल्यावर आपला परिवार अवलंबून आहे. आपण आपल्या परिवारासाठी छोटी मोठी नोकरी, आता एसटी महामंडळाची म्हणून लागलो. खूप इच्छा होती मिलिटरीत, पोलीस मध्ये जायची, भरत्या पण बघितल्या, पण त्याच्यात लागलो नाही. पण शेवटी वर्दी अंगावर घेऊन काहीतरी सेवा करायची होती मला, म्हणून मी एसटी मध्ये भरती झालो. आणि अभिमानानं सांगतो की एसटीची नोकरी खूप चांगली आहे आणि त्यातून मला चांगलं काहीतरी भेटलं आणि त्यातून मला आता माझं घर, मी परिवार माझा सुखरूप आहे. आणि त्यातून पण मी जनतेची एवढी चांगली काहीतरी सेवा करतो. लोक पण मला खूप चांगलं म्हणून फॉलो करतात. रस्त्याने जरी कुठं गेलो, बसमध्ये जरी असलो तरी हात दाखवतात, येऊन हातात देतात. मग पैसा आज कोटी रुपये कमू द्या, ते उपयोगाचा नाही. पण हे जनते जे रस्त्यामध्ये आपल्याला जर 10 लोक ओळखतात ना, ते लय मोठा मान सन्मान आणि त्यामध्ये सर्गी श्रीमंती आहे. त्याशिवाय कुठली श्रीमंती नाही बघा.
आता हे सगळं तुम्ही करत असता, व्हिडिओ बनवताय, फॉलोइंग वाढलेले आहेत तुमचे, एसटीची सेवा सुरू आहे. हा. मग यामध्ये घरच्यांना काय वाटतं का, की बाबा आपला नवरा, आता मिसेसला तुमच्या पत्नीला, किंवा नवरा माझा ड्रायव्हर आहे आणि तो आता कला क्षेत्रात आलेला आहे, म्हणजे अनेक लोकांशी संपर्क येत असतो, तर घरच्यांची काय अडचण आहे का? का त्यांना तुमचा कसा सपोर्ट आहे तुमचा? तुम्हाला? म्हणजे आता कसं आहे बघा, माझ्या पत्नीला म्हणजे बायकोला तर माझ्या आवडत नाही व्हिडिओ काढायला, पण ती बघत असते. कुठे गेले, कुठे व्हिडिओ आज टाकला, ते पाहत असते. हा. तिला वाटते मला मला मी बळबळ तिला 8 दिवस मागे लागतो की एखादी व्हिडिओ करूया. नको नको, गावाकडची माणसं पाहतात म्हणून लाजत असते, येत नाही. मग तरी पण ती माझे व्हिडिओ बघत असते आणि म्हणते जाऊ दे, असं दे, चांगलं आहे काहीतरी, म्हणजे एवढे लोक ते ओळखतात. कधी जरी दुकानात गेलो, आम्ही बाजारात गेलो, तरी तिथे 4 लोक मंडे कलाकार म्हणून हाक मारतात ना, तेव्हा बायको म्हणते आता या व्हिडिओ मुळे बघा किती लोक ओळखतात. असं एसटी ड्रायव्हर म्हणून फक्त डेपोतलेच लोक ओळखले असते, आपल्या जेवढे संपर्कात आहेत तेवढे. पण आज महाराष्ट्रात कुठेही जरी गेलं, रस्त्याने गेलो, कुठं दुकानला गेलो, बाजारात गेलो, कुठेही जाऊ द्या, तिथे 4 लोक तरी ओळखतात. तुम्ही ते एसटी वाले आहेत का हो? एसटीची खूप चांगली व्हिडिओ करता. आता हो का, लोक तर देवाला नाव ठेवतात, पण शेवटी आपण माणूस आहे. आपण त्यांचा न विचार करता आपण लोकांसाठी काहीतरी देतोय ही विचार केला पाहिजे. लोकांनी आपल्याला रस्त्याला कुठे बी भेटलं तरी हाक मारली पाहिजे आवर्जून, आणि हातात मिळवला पाहिजे. ह्या प्रयत्नाचा मी माणूस आहे, म्हणून मला यातून खूप सारे प्रेम मिळाले, आणि अजून पुढे मी प्रयत्न चालूच ठेवणार की मला अजून खूप पुढे जायचंय, आणि असंच असणार आहे चालू हा प्रवास. आपण जे व्हिडिओ नेहमी बघत असता, मी पण तुमचे बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत, याच्या अगोदर पण पाहिले, आता सुद्धा पाहत असतो. तर समाज प्रबोधना बाबतीत जे काही तुमचं धोरण असतं, तर ते कशा पद्धतीनं? कसं असतं बघा, आता मी 2 वर्षापूर्वी एक माऊली म्हणून ड्रायव्हर होता नगर जिल्ह्यातला, तर तो गळफास घेऊन, घरच्या परिस्थितीमुळं तो गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्याचे एक लहान मुलगा मुलगी होते. तर मी कोणीच पुढे न आल्यामुळे मी सुरुवात केली, सोशल मीडियावर पदर पसरवला, हा भीक मागितली, म्हणजे लोकांकडनं की बाबा भीक द्या मला, मदतीची भीक मागितली. त्यातून मी 5 दिवसच 5 व्हिडिओ टाकले, 1 लाख रुपये जमा झाले माझ्या अकाउंटला. तर ती 1 लाख रुपये आणि 20-25 जुने ड्रायव्हर घेऊन मी स्वतः गाडी करून त्या नगर जिल्ह्यात चितळवाडी गावामध्ये त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावावर पैसे नेऊन पोच केले. आम्ही गाडीचं भाडं मी स्वतः पदरचं भरलं, बँकेतलं स्टेटमेंट 5 दिवसाचं काढलं, कारण सोशल मीडिया एक असं वर्क आहे की त्यामध्ये कधी बदनामी पण होऊ शकते. म्हणून लोकांनी उद्या आपल्यावर आरोप घेतले नाहीत पाहिजे. 2 लाख 4 लाख जमा झाले, तुम्ही 1 लाख दिले, म्हणून मी बँक स्टेटमेंट सकट घेऊन जुन्या लोकांना घेऊन जाऊन तिथं मदत पोहोचली. मी म्हणत नाही मी केली, पण ह्या सोशल मीडियाच्या अशी ताकद आहे की त्या माध्यमातून 1 लाख रुपये जमा झाले ना. आपण जर पुढे गेलो नसतो तर 1 लाख त्या 2 चिमुकल्यांच्या नावावर झाले असते का? मग पोस्टामध्ये जाऊन FD करून आम्ही त्या 2 चिमुकल्यांच्या नावावर 50-50 हजार करून टाकले. मग ही एक मदत. आता मी एक माझा वाढदिवस केला आता गेल्या महिन्यामध्ये, मार्चमध्ये. तर माझ्या तिथे एक मतिमंद मुलं आहेत, म्हणजे काही 30 वर्षाचे आहेत, 15 वर्षाचे. तर त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना ब्लँकेट, टॉयल, कोलगेट, साबण, ब्रश आणि जेवण ही आम्ही 1 दिवस उपक्रम राबवला तिथं. म्हणजे त्यांना मी ही एक मदत केली. मला त्यातून पण आनंद, वह्या पुस्तकं पण दिली, आम्ही वाटप केलं त्या ठिकाणी, फळं वाटप केले. ते पैसा मला काय 10-20 हजार 40 हजार गेले असतील, ते विषय नाही, पण ते जे मला आनंद वाटला ना, तो आनंद मला खूप होता. म्हणजे मी स्वतःला मी पैशाने श्रीमंत नाहीये, मदतीचा आनंद, पण मदतीचा आनंद की मी, आणि त्याचे व्हिडिओ मी मुद्दाम टाकले माझ्या आयडीवर, कारण आपलं पाहून कोणीतरी अशा ठिकाणी जाऊन, आश्रमात म्हणा, अशा मतिमंद मुलांमध्ये जाऊन कोणीतरी आपला वाढदिवस म्हणा काहीतरी साजरं केलं पाहिजे. म्हणून ह्या प्रयत्नाचा मी नक्कीच प्रयत्न केला, आणि खरंच त्यातून बऱ्याचशा लोकांनी तिथं जाऊन केलं, पण त्या मतिमंद मुलांना पोहोचव केलं, त्यांना मदत दिली. असं मी थोडंफार करत असतो, हे करत म्हणजे जनतेची सेवा आणि हे पण सेवा होईल तेवढा प्रयत्न करत असतो. तर दुसरं एक असं की आता तुम्ही एसटीचे ड्रायव्हर आहेत. आता मी असंख्य ड्रायव्हर पाहिलेले आहेत. मी पुण्यातले बी एसटीचे ड्रायव्हर, एक तानाजी कांबळे म्हणून आहेत, त्यांची अनेक बातम्या केल्या, त्यांचे अनेक व्हिडिओ केले, सामाजिक काम करतात ते. तर पुण्यामध्ये ते काम करत असताना त्यांना सुद्धा अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी काम करायचं सोडलेलं नाही. तसंच तुमचं काम आहे. अशी काय तुम्हाला कधी अडचण आली का काम करत असताना? नाही, अडचणी किती येतात. अडचणी आल्या तर आपण आपलं दुःख दुसऱ्यांना सांगून कमी होत नाही. जरी अडचणी आल्या तरी खचून जायचं नसतं. थोडंफार असतं टेन्शन, त्यावेळेस उलट आपण हसून राहिलं पाहिजे. जेव्हा जास्त टेन्शन येईल ना, तेव्हा हसण्याचा प्रयत्न करायचा. आपण काहीतरी कुणाचं तरी मन कुठंतरी आपलं गुंतून टाकायचं लोकांच्या सेवेमध्ये, कशामध्ये तरी, ते अडचणी आपोआप दूर होतात. माणसाला प्रत्येकाला संकट असतं, कधी सुख कधी दुःख असतं, पण दुःखामध्ये आपण कुठेतरी टोकाची भूमिका घेऊन आपलं काहीतरी चुकीचं पाऊल उचलणे हे करू नये, कोणीही करू नये. मी तर नाहीच करणार, पण दुसरंही कोणी करू नये.
हा, तर त्यामधून काहीतरी लोकांना चांगलं देता यावं आणि संकट आले तरी खचून जाऊ नये. आणि मी कधी खचून गेलो नाही. असे संकट अडचणी येतात, कधी लोक सोशल मीडियावर बदनामी पण करण्याचा, हा कुठंतरी आता एवढे फॉलोअर झालेत, कुठंतरी छोट्याशा चुकीत सापडेल का ही वाट पाहत असतात. पण मी होईल तेवढं प्रयत्न करून मी स्वतःला म्हणजे हे करत असतो की चुकी आपली झाली नाही पाहिजे आणि आपल्याला अजून नाव मोठं करायचे, त्यासाठी प्रयत्न करत राहतो. दुसरं एक असं की आता तुम्ही ड्रायव्हर आहेत, ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हरांच्या काय अडचणी आहेत, काय समस्या असतात ड्रायव्हरांच्या?